दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकला धडा शिकवण्यासाठी भारत सज्ज झालाय। या पार्श्वभूमीवर उद्या सीमा भागामध्ये भारतीय हवाई दलाकडून युद्ध सराव केला जाणार आहे। या संदर्भात हवाई दलाकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय। वायुदलाच्या युद्ध सरावाच्या बातमीमुळे पाकिस्तानच्या उरात पुन्हा एकदा धडकी भरली आहे। तर भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब झाला आहे। एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवलेली असतानाच दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला मोठं यश मिळताना दिसतंय। विशेष म्हणजे आजच यूके कडून पाकिस्तानच्या विजावर बंधनं घालण्यात आली आहे, तर इकडे भारतासोबत मुक्त व्यापार कराराला हिरवा कंदील मिळालाय। त्यामुळे भारत पाकिस्तान वादामध्ये जगाची पसंती भारताला असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। पंतप्रधान मोदी आणि यूकेच्या पंतप्रधानांची फोनवरून चर्चा झाली। मुक्त कराराच्या माध्यमातून व्यापार कराराच्या माध्यमातून गुंतवणूक आणि रोजगार वाढणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची फोनवरून चर्चा झाली आहे। याबाबत पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली। जगातल्या आर्थिक सेवा, विमा असेल, पर्यटन असेल, आरोग्य सेवा असतील, ते फिल्म मेकिंग वगैरे अशा अनेक क्षेत्रामध्ये जागतिक केंद्र आहे आणि भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये करार झाल्यामुळे भारताच्या सेवा क्षेत्राला अधिक मोठ्या निर्यातीची संधी आहे। दुसरी गोष्ट, भारतातल्या कपडा उद्योगाला त्याचा मोठा फायदा होणार आहे, कारण भारताला बांगलादेशची तीव्र स्पर्धा सहन करावी लागते आणि भारतीय कपड्यांवर 10% आयात कर यूके आकारतं। या मुक्त व्यापार करारामुळे भारतीय कपड्यांना आणखीन एक मोठी बाजारपेठ मिळणार आहे। पण अशाच प्रकारच्या करार आपले अन्य देशांबरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेबरोबर करायचा आपला प्रयत्न आहे। ब्रिटनबरोबर करार झाला, हा या इतर देशांशी असलेल्या मुक्त व्यापारी कराराची एक पहिली पायरी म्हणूनही याकडे बघायला हवं। दरम्यान पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावलंय। सिंधू जल करारावरून पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावलंय। भारताच्या हक्काचं पाणी आता भारताबाहेर जाणार नाही असं मोदी म्हणाले। तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची पाणी कोंडी केलेली आहे। सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिली आहे। हा पाकिस्तानसाठी सर्वात मोठा दणका आहे। या कराराच्या स्थगितीमुळे पाकिस्तानच्या 80% पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। पाकिस्तानात भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रचंड भीती आहे आणि ती भीती स्पष्टपणे पाकिस्तानी संसदेच्या विशेष अधिवेशनात सुद्धा दिसली। पाकिस्तानी खासदारांनी सरकारला ब्रह्मोसवरून चांगलंच टोकदार सवाल विचारले। गेल्या वर्षी भारताचं ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे चुकून पाकिस्तानी हद्दीत येऊन पडलं होतं। कोणत्याही वॉरहेड शिवाय आलेल्या या ब्रह्मोसनं बरंच नुकसान केलं होतं। मात्र त्या प्रकरणानं पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीमची पोलखोल केली असा आरोप तहरीके इंसाफ पार्टीचे खासदार उमर अय्यूब यांनी केलाय। तर पाकिस्तानी सत्ताधारी कमजोर आहेत आणि भारतासारख्या प्रबळ सत्तेचा मुकाबला करणं पाकिस्तानच्या या कमकुवत नेत्याचं काम नाही, अशी बोचरी टीका अय्यूब यांनी पाकिस्तानी संसदेत केली। और हिंदुस्तान क्या करेगा, ये एस्केलेशन, और उस पे भी आपकी स्पीच में अपने आप को मैं आपको बताऊंगा। हिंदुस्तान ये अटैक, इमिनेंट अटैक एयर लॉन्च स्टैंड ऑफ वेपन्स के जरिए करेगा, अपना ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल के जरिए करेगा। पिछले साल जो एक ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल आके पाकिस्तान में क्रैश हुआ था, जनाब स्पीकर, ये कोई शब बारात की सुरसुरी नहीं होती कि आदमी पॉइंट करे और वो उड़ जाए। उसके मुख्तलिफ चेक्स एंड बैलेंसेस होते हैं। उस सुपरसोनिक क्रूज मिसाइल की रेंज तकरीबन आपकी 450 किलोमीटर से ज्यादा होती है। तो उसने जाके एक मखसूस जगह पे ही लैंड करना था। वो टेस्ट था पाकिस्तान के एयर डिफेंसेस का। हमारा क्या रिस्पॉन्स था उस पे? हमें स्ट्रांग लीडरशिप चाहिए, क्योंकि यहां पे मैं पब्लिकली कह चुका हूं, अपने हल्के में था, कल वहां पे स्पीचेस भी कह चुका हूं, आपकी रिजीम कह चुकी है, आपकी मिलिट्री कह रही है कि हिंदुस्तान का अटैक इमिनेंट है।
किसी भी वक्त किसी टाइम पे आ सकता है। उसका मुकाबला एक स्ट्रांग लीडर ही कर सकता है, वीक लीडर कभी नहीं कर सकता। तर भारताकडे असलेला ब्रह्मोस त्याचबरोबर इतर कोणकोणत्या शस्त्रास्त्रांचा पाकिस्ताननं धसका घेतलेला आहे ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारताकडे असलेली एकाहून एक बरचड अशी शस्त्र आहे, त्याच्यामध्ये अग्नि 5 जे अंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, मिसाईल आहे आणि याचा धसका पाकिस्ताननं घेतलेला आहे। तर हायपरसॉनिक क्षेपणास्त्र असं हे आहे आणि याची क्षमता 5 ते 8,000 किलोमीटरची आहे, म्हणजेच याची रेंज 5 ते 8,000 किलोमीटरची आहे। तिथपर्यंत हे मिसाईल जाऊन पडू शकतं आणि त्या ठिकाणचा जो एरिया आहे तो ध्वस्त करू शकतं। आण्विक अस्त्र वाहून नेण्याची क्षमता सुद्धा अग्नि 5 ची आहे आणि याशिवाय एकापेक्षा अनेक लक्ष्य भेदण्याची क्षमता अग्नि 5 ची आहे। तर पाकिस्तानच्या कुठल्याही भागामध्ये हल्ला करू शकतं असं हे अग्नि 5 मिसाईल आहे। त्याचबरोबर दुसरं ते म्हणजे ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे, मिसाईल आहे। जगामध्ये जेवढ्या सुपरसॉनिक असे क्षेपणास्त्र आहेत, मिसाईल आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मोसची जी स्पीड आहे ती सगळ्यात जास्त आहे आणि याचा वेग 3700 किलोमीटर प्रति तास इतका आहे, म्हणजे एका तासामध्ये 3700 किलोमीटर पर्यंत ही मिसाईल जाऊ शकते। तर जमीन, समुद्र, हवेतून मारा करण्याची क्षमता ब्रह्मोसची आहे आणि 600 किलोमीटरची रेंज ब्रह्मोसची आहे। तर आण्विक पारंपरिक शस्त्र वाहण्याची क्षमता सुद्धा ब्रह्मोसची आहे। पाकचा किनारपट्टी भागा उद्ध्वस्त करू शकतं एवढी ताकद या ब्रह्मोसची आहे आणि याच ब्रह्मोसचा धसका पाकिस्ताननं घेतलेला आहे। यानंतर प्रलय क्षेपणास्त्र आपण बघितलं तर जमिनीवरून मारा करण्याची क्षमता प्रलयची आहे आणि याच्यामध्ये 150 ते 500 किलोमीटरची रेंज प्रलयची आहे। त्यात 1000 किलो वजनी स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता सुद्धा आहे। शत्रूचे बंकर असतील, सैन्य तळ असतील ते उद्ध्वस्त करण्याची क्षमता या प्रलय मिसाईलची आहे। यानंतर पुढचं जे मिसाईल आहे ते म्हणजे निर्भय क्रूज क्षेपणास्त्र। जमीन, समुद्र, हवेतून मारा करण्याची क्षमता आहे। फक्त जमिनीतूनच नाही तर जमीन असेल किंवा समुद्र असेल किंवा हवा या तिन्ही मधून हे मिसाईल मारा करू शकतं। त्याच्यामध्ये 1000 किलोमीटरची रेंज आहे। तर रडारपासून वाचण्याचं विशेष तंत्रज्ञान सुद्धा आहे, म्हणजेच जर शत्रूनं रडार लावला असेल तर त्याच्यापासून वाचून हा जो निर्भय क्रूज आहे तो शत्रूच्या भूमीवर जाऊन अटॅक करू शकतो, हल्ला करू शकतो आणि शत्रूचा जो परिसर आहे, बराचसा मोठा परिसर, तो ध्वस्त करू शकतो। दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला कायमचं लक्षात राहील असं उत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे। कुठल्याही क्षणी भारत निर्णायक हल्ला करू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र या पार्श्वभूमीवर भारतानं अंतर्गत सज्जतेला सुरुवात केली आहे। एकीकडे भारतीय सेना सज्ज आहे तर दररोज युद्धाभ्यास सुरू आहे आणि दुसरीकडे भारतीय नागरिक सुद्धा मॉक ड्रिलच्या माध्यमातून सज्ज होत आहेत। उद्या देशभरामध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले। देशामध्ये 244 महत्त्वाच्या ठिकाणी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे, म्हणजेच जे सर्वसामान्य माणसं आहेत, जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना युद्धासाठी तयार केलं जाणार आहे, त्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यामध्ये महाराष्ट्रामधील 14 ठिकाणांचाही समावेश आहे, 14 शहरांचा समावेश आहे। तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये शत्रूनं हल्ला केलाच तर स्वतःचा बचाव कसा करायचा याचं प्रशिक्षण या मॉक ड्रिलच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि त्यामुळे एक संदेश पाकिस्तानला भारत देऊ इच्छितो असं बोललं जातंय। तर हे जे मॉक ड्रिल केलं जाईल किंवा युद्धजन्य परिस्थिती जेव्हा उद्भवेल त्यावेळेला जे सायरन वाजतात त्यावर सामान्य लोकांनी नेमकं काय करायला पाहिजे ते आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सामान्य लोकांनी जेव्हा सायरनचा आवाज येईल त्यावेळेला घाबरून जाऊ नये, कारण लोकांना अलर्ट करण्यासाठी हे सायरन असतात, त्यामुळे घाबरून जाऊ नका। तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाऊन उभे राहा। जे काही तुमच्या आजूबाजूला दिसेल त्याच्यामध्ये सुरक्षित तुम्हाला वाटेल अशा ठिकाणी जाऊन उभं राहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मोकळ्या जागेपासून लांब राहा, कारण मोकळ्या जागेवर शत्रू अटॅक करू शकतो, हल्ला करू शकतो, त्यामुळे अशा मोकळ्या जागेपासून लांब राहा। घर
किंवा भक्कम इमारतीमध्ये आश्रय घ्या। तुमच्या आजूबाजूला नजर टाका, ज्या ठिकाणी एखादं घर असेल किंवा भक्कम अशी इमारत असेल त्या ठिकाणी आश्रय घेणं हे गरजेचं आहे। त्याचबरोबर अलर्ट राहणं ही महत्त्वाचं आहे। टीव्ही असेल किंवा रेडिओ असेल याच्यावरून सरकारच्या सूचना दिल्या जातात, त्याच्यावर लक्ष देणं ही गरजेचं आहे। आणि याशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नये ही एक महत्त्वाची सूचना आहे, कारण बऱ्याच वेळेला सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जातात, त्याच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो, पण त्या अफवा असतात, ती एक फेक न्यूज असते, त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू नका। जे अधिकृत माहिती आहे ती बघा, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा, कारण या सूचना तुमच्या सुरक्षिततेसाठी असणार आहे। त्यामुळे प्रशासनाकडून ज्या वेळोवेळी सूचना दिल्या जातील त्यांचं पालन करा। याशिवाय रात्रीच्या वेळी परिसरातील लाईट्स बंद ठेवा, कारण रात्रीच्या वेळेला जेव्हा युद्धाभ्यास केला जातो किंवा लोकांना सतर्क केलं जातं त्यावेळेला लाईट हे बंद होऊ शकतात, त्याच्यामुळे ही एक प्रकारची प्रॅक्टिस म्हणता येईल। त्याचबरोबर घराच्या खिडक्या आणि दारं बंद ठेवा, कारण जेव्हा सायरन वाजेल त्यावेळेला तो इशारा असेल तुम्हाला सतर्क करण्याचा, त्यामुळे तुमच्या घराच्या खिडक्या असतील किंवा दारं असतील ते बंद ठेवणं गरजेचं आहे। याशिवाय शत्रूनं हल्ला केला त्यावेळेला नेमकं काय करायला पाहिजे तेही आपण बघूया, तज्ञ त्याविषयी काय म्हणतात तेही बघूया। एअर स्ट्राईक किंवा मिसाईल स्ट्राईक यामध्ये होऊ शकतो, तर यापासून वाचवण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी आपण सर्व ओपन ठिकाणी न राहता तर एक घन म्हणजे एकदम जड बांधकाम, कॉन्क्रीटचं बांधकाम असेल अशा ठिकाणी आपण शेल्टर घेतलं गेलं पाहिजे। त्यामध्ये सबवे असेल, त्यामध्ये स्वतःचं बेसमेंट असेल, त्यामध्ये अजून एखादी भिंत असेल, तर एक सॉलिड भिंत, कॉन्क्रीटचं कोणतंही बांधकाम असेल तर त्याच्या शेजारी आपण उभं राहिलं, त्याला चिटकून नाही तर त्याच्या शेजारी आपण उभं राहिलं पाहिजे। तर त्यामुळे काय होतं, बॉम्ब हल्ल्यामध्ये दोन प्रकारचे अटॅक केले जातात। त्यामध्ये एक शॉकवेव्ह असते आणि दुसरं असतं त्याच्यामध्ये स्प्लिंटर असतं। तर या शॉकवेव्हमुळे आपल्याला आपले व्हायटल ऑर्गन्स असतील, डोळे असतील, कान असतील, ते याच्यामध्ये इजा होते। तसंच स्प्लिंटर असतं ते आपल्याला आरपार होतं आणि त्यामुळे वाईटला आपले जीव जाऊ शकतो। भारत पाकिस्तान सीमेवर युद्धाचे ढग जमू लागले, त्यामुळे देशांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह विभागानं नागरी सुरक्षा दलाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेसाठी मॉक ड्रिल आयोजित केलंय। देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या आणि पाकिस्तानच्या हिट लिस्टवर असतं, त्यामुळे मुंबईमध्ये ही मॉक ड्रिल केलं जाणार आहे। तर मुंबईमधील CSMT स्टेशनवर मोठ्या प्रमाणामध्ये मॉक ड्रिलची तयारी केली जाते। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। कल की जो मॉक ड्रिल होगी उसमें भी जो मध्य रेलवे के छत्रपति शिवाजी महाराज स्टेशन और उसके अलावा भी जो मेजर स्टेशंस हैं उन सभी स्टेशनों के ऊपर RPF, GRP और जो बाकी भी रेलवे कर्मचारी हैं उनको भी पूरी तरह से सतर्क रहने के लिए आदेश दिए जा चुके हैं। और उसी के साथ साथ में और भी जो आदेश स्टेट गवर्नमेंट या सेंट्रल गवर्नमेंट से आएंगे उनके हिसाब से वहाँ की प्लानिंग जो ड्रिल है ड्रिल में भी की जाएगी। और अगर ऐसी कोई इवेंट भी होती है तो उसके लिए भी RPF और GRP पूरी तरीके से अपनी पूरी क्षमता के साथ में सभी जगहों पे, सभी मुख्य स्थानकों पे ऑलरेडी निर्धारित की गई हैं।